कोकणातला गणेशोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण आणि परंपरेसाठी ओळखला जातो। ज्या गणेश मूर्ती शाळेमध्ये या ठिकाणी गणेश मूर्ती घडतात त्या ठिकाणी एक वेगळी परंपरा आजही कोकणात चालू असलेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या कर्जुवे गावामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की चाकरमानी कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि विडा, सुपारी, नारळ आणि दक्षिणा या ठिकाणी गणपती समोर ठेवून गणपती घरी नेण्याची परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। गेले कित्येक वर्षापासूनची ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली पाहायला मिळते। मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात आणि अशाच पद्धतीनं गणेश मूर्ती शाळेमधून या ठिकाणी गणपती घरी नेण्याची परंपरा या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत असेच काही चाकरमानी आहेत की जे पारंपरिक वेशभूषेमध्ये हे गणपती घरी नेण्यासाठी आलेले पाहायला मिळतात। दादा काय सांगाल, काय परंपरा आहे नेमकी, काय नेमका हा सोहळा आहे? ह्या सोहळा काय बरेच म्हणजे पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला आहे। आम्ही चाकरमानी, आम्ही कालच मुंबईतून आलेलो आहोत गणपती नेण्यासाठी। तर आमचे सर्व हे गावकरी मानकरी सर्व आज आम्ही गणेश मूर्ती आम्ही आमच्या घरी नेणार वाजत गाजत आणि त्याची स्थापना करणार आणि पूजा चालू करणार। बरोबर आहे। पण याची मूर्ती नेण्याची परंपरा काय आहे? विडा ठेवला जातो? हा, विडा, पैसे, नारळ, आरतीनं ओवळायचं, सर्व पद्धतशीर गावठी पद्धतीनंच पद्धतशीर पूजा करून आम्ही हा गणपती आमच्या घरी वाजत गाजत साजरी करतो। नक्कीच। गणपती समोर विड्याचं पान आणि नारळ ठेवण्याची परंपरा आजही कोकणात कायम असलेली पाहायला मिळते। गणेश मूर्तीकरांच्या घरी इथं चाकरमानी येतो आणि इथूनच आपला गणपती घरी नेऊन जातो आणि गेले कित्येक वर्षापासूनची ही परंपरा आजही कोकणात या ठिकाणी चालू असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कर्जुवे, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।